तू शर्टला हात पुस माझ्या. नमस्कार मित्र मैत्रिणी गाईज बैला सगळ्यांना नमस्कार. आज आहे रविवार. आमचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहे फिनिक्स मार्केट सिटी मध्ये. पण नमस्कार घ्या. येऊ नमस्कार पण भेटू. नमस्कार. पण चाललेलो आहे पुण्याच्या आयकियामध्ये जे आता लेटेस्ट आलेला आहे. फिनिक्स मध्ये आलेला आहे. इतकी अफाट गर्दी आहे तिथे, पण आपण जाऊन तिथे विजिट करायचे. मला जर नंबर लागला तर लागेल नक्कीच लागेल. कारण की मागचा आम्ही एक व्हिडिओ बघितला होता, रील बघितली होती. 1.5 ते 2 तास लोक लाईन मध्ये लागताय. आम्हाला एवढं क्रेज नाही आहे की तिथं बघायला. आम्ही मुंबईच्या पण तुर्बेच्या मोठ्या आयकियामध्ये जाऊन आलो. तेव्हा आमचा इवान नव्हता. इवानची मस्ती बघा तुम्ही, बॅकग्राऊंडला दिसत असेल तुम्हाला. आमचा इवान बघा. मी तर रेडी आहे. आता हे दोघं मायलेकर रेडी होणार आणि मग आपण निघणार. आम्हाला रेडी व्हायला जरा वेळ लागतं, कारण आम्हाला लहान मुलाचा डब्बा बॉटल बुटल सगळं घ्यावं लागतं. चला. मी छान दिसते ना? हा, खूप सुंदर दिसते ना मी. वाव. त्यासाठी माझं लक्ष इकडे गेलं आणि ह्या पोरांनी सांडावलं. तर तसंच मी म्हटलं, आम्ही जसा विचार करतो जेव्हा जायचं. छोटं बाळ असल्यानंतर तुम्ही जो टाइम डिसाईड करता, जसं आम्हाला 5 वाजता निघायचं होतं, ते काही प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. कारण आमचं हे बघा, आता हे एक वाढवा झालाय. आमचं हे असं कार्टून आहे, तर कसं करायचं गोगू? हे असं घाण नाही करायचं. चला काही आता आम्ही खातो, पटापट रेडी होतो आणि निघतो. हे इवानचं चालू आहे मस्ती. त्याची मम्मी पण बसलेली आहे. आणि काय डोसा मँगो एवढा. आणि परत तिथं गेल्यावर काही ना काही खावंच लागणार आहे आपल्याला. मी खाण्यासाठीच इथे आलेली आहे या धर्तीवर. वा बघा, एकमेव हेतू आहे माझ्या बायकोचा. बघून ना नजर नको लावा, मी मँगो खाते. सीझनचा पहिला मँगो आहे आमचा, माझा फेवरेट. आणि माझ्या इवानचा पण फेवरेट. इवान इवूचे एक्सप्रेशन बघा जेव्हा आमचा इवान मँगो खातो. माझा इवानचे एक्सप्रेशन बघा. एक्सप्रेशन आम्ही तुम्हाला दाखवतो. इवान इवू इवान चल घे. आमचा इवू खूप सुंदर रीतीने फ्रुट्स खातो. तुझं आवरलं की नाही ते आपण चेक करू. शिवानी झालंय का तुझं? बापरे, सुंदरी 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 तयारी झाली असेल तर सुंदरी. तयारी झाली असेल तर सुंदरी, नाही तर नाही सुंदरी का? छान दिसत आहे बाहेर. पण फक्त माझं म्हणणं आहे की थोडं लवकर आवरा. बघा गाईज, मी किती सुंदर दिसत आहे. कोणी माझी तारीफ करा. तू छान दिसत आहे. मला माहिती आहे. चला आता यांचं रेडी झाले की आम्ही निघतो. इवान आणि मी तर रेडी झालेलो आहे. शिवानी झालं का यार? आमच्या दोघांचं कधीच रेडी झालो आम्ही. त्याचं सगळं सामान घेतलं, टिफिन घेतला इवूनचा. आवरलं का? चला तर बघा, अशा प्रकारे सगळं सामान घ्यावं लागतं. जर तुमच्याकडे छोटं बाळ असेल तर तुम्हाला माहितीच आहे, या सगळ्या गोष्टी घेऊन जावं. तर अशा प्रकारे आम्ही तिघं पण आता रेडी झालेलो आहे. याच्या आधी इवान आणि मीच रेडी होतो. आता त्याची मम्मा पण आलेली आहे. सगळं सामान घेतलेलं आहे. आता आम्ही निघतोय. तर अशा प्रकारे काही तयारी केलेली आहे. आमच्या इवानने असं ब्ल्यू टी शर्ट घातलेलं आणि तो खूप खुश आहे. त्याला कळालं की आता आम्ही बाहेर काय. आता आम्ही निघालोय, गाडीत बसलोय. इवान पूर्णपणे रेडी झालाय आणि इवान मस्त त्याच्या फेवरेट टॉय सोबत खेळतो. इवू इकडे बघ बेटू. इवू गुगू इवान. तर आता इवान त्याच्या फेवरेट टॉय सोबत खेळण्यात बिझी आहे. तर चला आपण आता निघूयात. तर गाईज, आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये. ऍक्च्युली आम्ही आल्याबरोबरच आम्हाला शूज दिसले, कारण आम्हाला इवानसाठी शूज बघायचे होते. शूज त्याच्या पायाचा साईज भेटत नव्हता, पण आता आम्हाला दिसलंय. तर आम्ही ट्राय करतोय. त्याचे पप्पा ट्राय करतात. हा छान वाटतोय. हा पण छान वाटतोय. ब्लॅक
पण हा जास्त नाही बेटा, रडायचं नाही पिल्लू. रडतोय तो, रडायला लागलेला. त्याला शांत करतो. त्याला माहिती नाही अन्न लोकांकडे बघितल्यावर रडायला का बरं हा येत. कुठला इवाननी शूज घातले रे. नाही नाही, बघ इकडे. तर फायनली इवानचे शूज घेतला गेलेले आहे. रडत होता पण मस्त दिसत आहे इवान. इवान फुल एन्जॉय करतो, फक्त घेतपर्यंत रडत होता तो. तिकडे 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 तिकडे. मॉल मध्ये आलं की यांचे फक्त, माझ्या बेबीसाठी फक्त टॉय घ्यायचे राहते. तर आता आम्ही कार शॉप मध्ये आलेलो आहे का, त्या इवानपेक्षा ते इवानचे पप्पाच खूप जास्त एक्साइटेड राहते टॉय साठी. हो इवानचे पप्पा. इवान तर नाही खेळत सध्या, तो छोटा आहे, पण इवानचे पप्पा कार सोबत खेळतात. स्मोक पण आहे काही. इवान येऊ बघ. त्याला तर खूप मजा येतं कार बघायला, गाडी बघायला. 3272. त्याच्या पप्पापेक्षा. आम्हाला जायचं होतं आयकियामध्ये, पण हिने दुकान बघितलं नाही, गेली आतमध्ये. शिवानी व्हिडिओ आपला आयकियासाठी आहे. आयकियामध्ये जायचं आपल्याला. ठीक आहे ना, तो चला बघायला काय प्रॉब्लेम आहे. चलिए आम्ही आता इथून निघालो. काही ना घेता आता आम्ही चाललो आयकियाच्या दिशेने. बघू आयकियामध्ये काय भेटते, गर्दी किती आहे. मला माझ्यासाठी सँडल पण बघायची आहे, पण सँडल आयकियामध्ये नाही भेटत. फायनली आयकियासाठी एवढी लाईन लागलेली आहे. तिथे लाईन मध्ये लाग शिवानी. मी लाईन आहे हा काय, आता आम्ही लाईन मध्ये लागलेलो आयकियासाठी. बघा 30 मिनिटचा वेटिंग टाइम मी दाखवते तुम्हाला. दिसतोय का गाईस तुम्हाला? बघा करंट वेट 30 मिनिट्स. लोक रांगेत लागलेली आहे. बघा किती क्रेज आहे. आम्ही पण लागलेलो आहे रांगेत. बघा अशा प्रकारे माझा गोगो तर झोपेला आलेला आहे. काय म्हटलं? मला काय गरज नाही, मला काही इंटरेस्ट नाही आयकियामध्ये जायला. तुम्ही आयडिया दिली होती, मला काही फरक नाही पडत. इथे आहे मसाज चेअर. ते यांचं असं आहे की फ्री डेमो घ्यायचा. आम्ही लास्ट टाइम पण घेतला होता. आपण लास्ट टाइम घेतला होता. बघू तो घेते फ्री डेमो. झोपेला आलाय ग माझं पिल्लू ग. काहीच असं धावत जावं लागत आहे. बापरे, जसं की महाप्रसाद भेटतो आहे. आता बघा, आणि इथून असं डायरेक्ट रॅन्डम असं. बापरे, हे महाप्रसाद वाले. फायनली एंट्री आम्हाला भेटलेली आहे. फायनली आम्ही एंटर करतोय. ठीक आहे, जास्त काही थांबावं लागलं. जास्त वेळ नाही थांबावं लागलं. तसं तर 30 मिनिटचा होता वेटिंग टाइम, बट आम्हाला पटकन झालं. मुव्हिंग होतं, मुव्हिंग. हे मॅन्डेटरी आहे की मला गेल्यावर मेजर पण घेणार. येऊ पकड, ते पकड. बॅग घ्यायची की बास्केट घ्यायची? आम्हाला जास्त काही घ्यायचं नाहीये, तर बॅग ठीक. तर माझा गोगू पण रेडी आहे. कानामध्ये पेन्सिल आणि मेजरमेंट टेप. आता आम्ही पूर्ण शॉपिंग करणार आहे. खायला लेके रेडी आहे. पूर्ण शॉपिंग. काय आहे ते? बघा गाईस, इथे ना पूर्ण किचनचा सेट आहे. काय आहे ते? भांडे घासायसाठी इम्पॉर्टंट. माझ्या नवऱ्याला पूर्ण आयकियामध्ये सगळ्यात पहिले भांडे घासणे. आणि माझा नवरा सगळ्यात पहिले भांडी घासणी घेतो बोलत आहे. ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्या हजबंडसाठी. खूप सुंदर आहे हे बघा. असं
पूर्ण इथे सेट आहे, पूर्ण किचनचं सेट आणि सगळं. हे असं रॉड बरोबर तुम्ही आणि प्रत्येक वस्तूचा रेट डिफरंट डिफरंट आहे. जसं तुमचं हे कॅबिनेटचं पूर्ण एक प्राइस असेल, ग्लासची वेगळी ग्लासची वेगळी आहे. हे जे समोरचं जे तुम्हाला हे दिसेल ते फ्लुटेड ग्लासचं आहे. माझ्या घरी हेच आहे. आमच्या घरी किचन मध्ये असंच फ्लुटेड ग्लासच केलं आहे. छान असतं, छान वाटतं डिझाईन मध्ये कॅबिनेट मध्ये. इव्हन एकदम रेडी आहे एकदम घट्ट टेप पकडून मेजरमेंट साठी रेडी आहे. एकदम एक्साइटेड आहे. इकडे पूर्ण बेड सेट आहे. लास्ट टाइम आम्ही मुंबईमध्ये ना बेडशीट घेतली होती, खूप छान निघाली बेडशीट, क्वालिटी होती. बेडशीट क्वालिटी पण खूप छान आहे. बेड्स पण आहे डायरेक्ट पूर्ण. इवानचे पप्पा गेले आहे डायरेक्ट बेडवर झोपायला, त्यांना तेवढंच पाहिजे. दोघेही जण झोपण्यात एक्सपर्ट आहे. त्यांना बेड दिसला की राहूनच नाही होत, तर गेले दोघेही जण. माझा बिट्टू तर खेळत आहे. इवान आवडला बेड? घ्यायचा बेड? सो जाओ पप्पा. इवान झोपला. इवान फुल एन्जॉय करत आहे. इवान झोपायचं आहे, तुला झोपायचे आहे. ते कम्फर्टर आहे का मागचं? छान वाटत आहे. जिथे बेड दिसला नाही दोघे जण सुरू होऊन जातात. बसले, दोघांचे पाय दुखले, बसले दोघे जण. इव्हन टेप काही सोडत नाही. इव्हन मम्मा बसली इथे. मस्त मस्त वाटते, झोपायला जा. आयकेची हीच खासियत आहे की आपण पूर्ण एक्सपिरियन्स करू शकतो. ही चांगली गोष्ट आहे. हे बघ मम्माला असं बनवायचं. हे बघ, हे बघ मम्माला असं बनवायची तुम्हाला. कुठली घेतीये? हा ती ही चांगली आहे. नको तो कलर. कलरफुल आहे, एकदम कलरफुल आहे. ही पण चांगली आहे. नको पण ते बघ, हे चांगले आहे दोन. वगैरे पण हे आले आर्टिफिशियल फुलं. रिॲक्शन बघा माझ्या बायकोचं, एवढं चांगलं गुलाब दिलं मी. इकडे आर्टिफिशियल फुलं आहे. हे बाउल आहे, कॅक्टस आहे छोटा. हा हत्ती आहे. हा हत्ती तुम्ही खूप ठिकाणी बघितला. स्पेशल प्लांट बघूया त्यापेक्षा. इथे गाईज बघा सगळे डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या, ज्या तुम्ही तुमच्या घरात सुकवू शकता. आर्टिफिशियल प्लांट्स पण खूप सुंदर आहे. लँड बघा किती सुंदर आहे. हा तुम्ही डायनिंग टेबलच्या वरती वगैरे लावू शकता. हे पण सुंदर असे वरती पण लटकवलेले आहेत त्यांनी. हा कॉर्नरला ते पण बघ किती सुंदर आहे. विंटेज लाईट आहे. कर बंद कर. फायनली शिवानी झाली आमची शॉपिंग.
मधून एक्झिट करत आहे. आता 8:30 पावणे 9 वाजले. तर तुम्ही गर्दी बघू शकता ऐकण्यासाठी लोकांची. झालं आता आम्ही होम सेंटर मध्ये चाललो. इथे इवानचा एक फेवरेट सोफा आहे. फेवरेट सोफा म्हणजे एक रिक्लायनर चेअर आहे, तो तिथेच बसतो. 1 मिनिट मला इथे देतो. तर आमच्या इवानला असं रिक्लायनर खूप आवडते. आम्हाला पण घ्यायची आहे रिक्लायनर. आम्ही घेऊ लवकरच. इवू इवू इवान इवू इवान पूर्ण एन्जॉय करत आहे आमचा. एन्जॉय करून इकडे आहे इवानची मम्मी. इवानची मम्मी घरी राहो बाहेर राहो सगळीकडे सारखंच आहे इवानच्या मम्मीचं. घरी पण जेवण करा बाहेर पण जेवण, कुठेच रेस्ट नाही आहे इवानच्या मम्मीला. इकडे आमचा इवू आहे. इवू इवू फक्त आमची जागा बदलते. बाकी सगळं जसं तसंच आहे. पण काही असो आमचं इव्हन एन्जॉय करत आहे ते इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. इवू तू महाराज मी बसू का भेटू? नाही पप्पा, इवू मीच चालवतो पप्पा गाडी. मी बसू? नाही पप्पा. तर गाईज आम्ही मॉल मधून निघालेलो आहोत. थोडंसं खाल्लं होतं, खूप भूक लागली होती. गाईज आज आम्ही जे पण केलं ते तुम्हाला दिसलंच असेल आम्ही किती मस्ती केली म्हणून. तर आजच्यासाठी बस एवढंच गाईज. तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा. फर्स्ट व्लॉगला आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्हाला एवढे पण व्ह्यूज येणार म्हणून, पण तुम्ही छान रिस्पॉन्स दिला त्यामुळे आम्ही सेकंड व्लॉग काढला. असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आम्हाला प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. गुड नाईट. बाय बाय गाईज, गुड नाईट. इवू बाय कर. बाय कर. बाय इवू इवू इकडे 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 बाय कर. टाटा.